नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये जाहीर सभेतून भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। पूर्व नागपूरमध्ये प्रहारचे उमेदवार ताकदीने उभे राहत असल्याने दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप करत अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही असा ठाम इशाराही त्यांनी दिला। याच भाषणात बच्चू कडू यांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे प्रकरणाचा उल्लेख करत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना लक्ष करण्याची सत्ताधाऱ्यांची प्रवृत्ती असल्याचा आरोप केला। तसेच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने तारीख पे तारीख देत शेतकऱ्यांची बोळवण केल्याचा आरोप करत सरकारवर जोरदार टीका केली। कृष्णा खोपडे हा इतर आमदार आहे ना, हा जो काय तुकाराम मुंडेच्या विरोधात बोलला होता, साला तो नागपूरच्या विकासासाठी कधीच बोलला नाही, तुकाराम मुंडेच्या विरोधात बोलला। सगळ्यात चांगला ऑफिसर आहे पुऱ्या महाराष्ट्राचा, हा खोपडे आहे का ते तुकाराम मुंडेच्या विरोधात। अरे ते दिव्यांगाचे सचिव झाले, सगळे बोगस दिव्यांग बाहेर काढणं सुरू आहे। पण तुम्हाला माहित आहे, तो खोपडेला माहित आहे हे किती काही केलं तर शेवट एक नारा मारला आणि दुपट्टा टाकला का तुम्हाला करंट आलं आणि तुम्ही बटन दाबतात, कमळाशिवाय पर्याय नाही। हिंदू खतरे में काय लावलाय बीजेपीनं आणि म्हणून त्यानं केस मागं घेतली म्हणून त्याला उमेदवारी दिली, बरोबर आहे ना। काय बरं वाईट ते त्यांचं पाप पुण्य त्याला पार बसा। तुम्ही इमानदारीनं मत मारा, एवढे नाही मारलं तुमच्या घरच्या परिवारानं तरी मी सांगतोय एक आवाज नक्की निर्माण होईल। आवाजच करायचा आहे ना तुम्हाला, कसं आहे एकतर मारायची नाही आणि मारली तर आवाज गेला पाहिजे, लागली नाही तरी चालतं पण आवाज तर आला पाहिजे रे। तुम्ही एवढे फिरून आले ना आवाजच नाही आला तर मग काय फायदा आहे। आवाज आना चाहिए। आम्ही कसं जाम केलं तिकडे, कसं आवाज गेलाय, ऐकत नाही, कर्जमाफी करतच नाही म्हणे।